राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यामध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमुळे आता चर्चांना उधाण आलंय। उमेदवार यादीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नावांचा समावेश असल्याने राजकारणाचं गुन्हेगारीकरण कितपत योग्य असा सवाल याच निमित्ताने उपस्थित होतोय। आपण सविस्तर पाहूयात। पुण्यात गुन्हेगार उतरले निवडणुकीच्या मैदानात। अजित पवार गुन्हेगारांना नेते बनवतायत। राजकारणाचं गुन्हेगारीकरण कितपत योग्य? सामान्य पुणेकरांची काय आहे भूमिका? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीत आपली सर्व तत्व बाजूला ठेवून चक्क गुंडांच्या टोळ्यांमध्ये तिकिटाचं वाटप केलंय। खंडणी आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवारी दिली। त्यामुळे आता या दोघी सुद्धा जेलमधून निवडणूक लढवणार आहे। दुसरीकडे गजा मारणीच्या बायकोला सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली। तसंच गुंड बापू नायरलाही पायघड्या घातल्या। त्यामुळे या सगळ्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास असतानाही अजित पवारांनी सढळ हाताने उमेदवारी दिल्यानं पुण्यातील गुन्हेगारी मुक्तीची स्वप्न पाहणाऱ्या पालकमंत्री अजित पवारांना आता या उमेदवारी कशा चालतात हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे। याबद्दल आता सामान्य पुणेकरांची नागरिकांची भावना नेमकी काय आहे तीही पाहूया। आणि अजितदादा सीपींना फोन करून सांगतात की पुण्याचे कोयता गँग थांबली पाहिजे, पुण्याचे गुन्हेगारी थांबली पाहिजे। पण अजितदादाने काय केले? आज अख्खा महाराष्ट्र बघतोय की अजितदादाने उमेदवारी कुणाला दिली। आम्ही कुणाचं नाव घेत नाही, पण ज्याच्यावरती पोलीस प्रशासनाकडे गुन्हे दाखल आहेत गंभीर, त्यांना तुम्ही उमेदवारी देता ही दुर्दैवी गोष्ट आहे, ही कलंक आहे, ही महाराष्ट्राला लागलेली शोकांकित आहे। आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून गुन्हेगारी ही प्रवृत्ती या पुण्यामध्ये होत आहे। अजित पवारांनी कोणाकोणाला उमेदवारी दिली, अर्थातच राजकारणाचं गुन्हेगारीकरण कितपत योग्य आहे आपण पाहूया। लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर टोळीतील बंडू आंदेकरच्या घरातील सदस्य। खंडणी वसुली प्रकरणात गुन्हा दाखल आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे। सध्या दोघी आरोपी कारागृहात आहे। जयश्री गजानन मारणे गँगस्टर गजा मारणीची पत्नी आहे। एक वेळेस ती नगरसेविका सुद्धा राहिली आहे। बापू नायर पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। बिब्बेवाडी सहकार नगर या परिसरात बापू नायरची टोळी सक्रिय आहे। बापू नायर टोळीनं भर दिवसा बैजू नवघणेचा खून केला होता। दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणात सुद्धा बापू नायरचं नाव चर्चेत आलं। नायरला पुन्हा अटक करण्यात आली। 2024 मध्ये तो जामिनावर बाहेर आलेला। गुन्हेगारी मुक्त पुण्याच्या गप्पा मारणाऱ्या अजित पवारांच्या पक्षानं थेट कुख्यात गुंड आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या नातेवाईकांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। गुन्हेगारांना टायरमध्ये घाला, तुम्हाला गाड्या घोड्या दिल्या, कोयता गँगचा बंदोबस्त करा, नाहीतर बघतोच तुमच्याकडे। कोयता गँग दिसली तर तुमची काही बरी गत नाही, अशा एक ना अनेक वल्गना करणाऱ्या अजित पवारांचं नक्की चाललंय तरी काय हे समजायला मार्ग पुणेकरांना राहिलेला नाहीये। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत की गुन्ह्याचे पालकमंत्री आहेत हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। आज जे लोक पुण्याला गुन्हेगार मुक्त करायच्या घोषणा करतायत तेच राजकारणी लोक पुण्यातले जे कुख्यात गुंड आहेत, जे देश विदेशात पळून गेलेत, आंतरराष्ट्रीय नेटवर्क ज्यांनी उभं केलंय त्यांना निवडणुकीची तिकीट देत आहेत। म्हणजे एक प्रकारे पुण्याच्या जनतेवर अत्याचार करायचा परवाना ह्या हरामखोर राजकारण्यांनी ह्या गुंडांना दिलेला आहे। आणि काय नेमकं म्हणजे पुण्यातल्या लोकांनी ह्यांना मतदान का करावं, ह्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायत असा विचार करण्याची गोष्ट पुणेकरांसमोर आली आहे। तुम्ही आज पहा, म्हणजे महाराष्ट्राचीच नव्हे, पुण्याचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची राजकारणाची पातळी रसातळाला गेली। आम्ही पुण्यामध्ये काही नागरिक म्हणून काहींना विचारलं तुम्ही उमेदवारी अर्ज भरला का? त्यांनी सांगितलं आमचं पेंडिंग पडलं का, की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाहीये। मग आता पुण्याचे आयुक्त कुणाकडनं घेणार नॉन क्रिमिनल? ज्यांच्याकडनं उमेदवारी दिली त्या पक्षाच्या नेत्यांकडनं आम्ही घेणार आहेत का? या सर्व पुणेकर नागरिक प्रश्न पडलेला आहे। आणि इथनं पुढे लोक पुण्याकडले नागरिक म्हणतील की आता मतदान करायला बाहेर पडायचं का नाही। मात्र इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं यावर अजब दावा केला। आंदेकर कुटुंबातील महिलांविषयी स्थानिक नागरिकांची तक्रार नाहीये। त्यांच्या कुटुंबातील नगरसेवक निवडून येतात, त्यांच्याकडून कुठेही चुकीचं काम झालं नाहीये
अशी सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर यांच्या उमेदवारीच्या संदर्भात राष्ट्रवादीची प्रतिक्रिया. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बोलताना त्या कुटुंबातील महिलांवर काही आरोप नाहीये. स्थानिक नागरिकांचा रेटा आहे, त्यांना उमेदवारी द्या म्हणून पक्षानं संधी दिली. सर्वच राजकीय पक्षामध्ये असं होत असतं असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. की आमच्या पक्षाचे 5-5, 10-10 वर्ष नगरसेवक त्या कुटुंबामधील महिला असताना लोक त्यांना निवडून देतात. स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदार हा अत्यंत सुज्ञ आणि जागरूक असतो. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीला कोणता उमेदवार उपयोगी पडतो, गटर, पाणी, वॉटर असे प्रश्न आहेत. लोकांचे प्रश्न सोडवणारे हे उमेदवार असतात. आणि विशेषतः मी पुन्हा उल्लेख करेल की महिला उमेदवार आहेत आणि त्यांनी तिथं चांगलं काम केलेलं असतं. त्यामुळं त्यांना संधी आमच्या पक्षाने पुन्हा दिलेली आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा चर्चेचा विषय नेहमीच असतो. त्यावर राजकीय नेते गुंडांना जवळ करणं कसं चुकीचं आहे हे सातत्यानं सांगत असतात. मात्र पुण्यामध्ये वेगळंच चित्र आहे. राजरोसपणे गुंड आता निवडणुका लढवतात आणि नाकावर टिच्चून जिंकतात सुद्धा. त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण कितपत योग्य आहे अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.